नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती सन 2025 बघा या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण TCS चे GK चे प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न सर्व पदासाठी खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, न्यू इंडिया व कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे बघा खालीलपैकी कोणाची आहेत। न्यू इंडिया व कॉमनवेल्थ बघा ही वर्तमानपत्रे आहेत, तर ती कोणाची वर्तमानपत्रे आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। न्यू इंडिया व कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे बघा ॲनी बेझंट यांची या ठिकाणी वर्तमानपत्रे आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, जिना हाऊस हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जिना हाऊस पहा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, जिना हाऊस कोणत्या ठिकाणी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जिना हाऊस आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, नथुला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड आहे? नथुला ही खिंड कोणत्या राज्यामधली खिंड आहे? विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, नथुला बघा ही खिंड सिक्कीम या राज्यामधली ती खिंड आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, हेरोडोटस बघा यांना या ठिकाणी इतिहासाचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 5 पहा, रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना त्यांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, वंदे मातरम बघा या नावाचं एक वर्तमानपत्र आहे, तर ते खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे? वंदे मातरम बघा हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, वंदे मातरम बघा हे वर्तमानपत्र विद्यार्थी मित्रांनो अरविंद घोष यांनी ते सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, दक्षिणेमध्ये विचारले, विजयनगर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? दक्षिणेमधील विजयनगर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर हम्पी विद्यार्थी मित्रांनो विजयनगर या राज्याची या ठिकाणी राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर सन 1873 या वर्षी बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापनाही केली होती। प्रश्न क्रमांक 9 बघा, लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा अग्रलेख खालीलपैकी कोणत्या एका वर्तमानपत्रामधून प्रकाशित करण्यात आला होता? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। सरकारचे डोके बघा ठिकाणावर आहे का बघा असा अग्रलेख विद्यार्थी मित्रांनो केसरी या वर्तमानपत्रामधून प्रकाशित करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 10 पहा, उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, चार्ल्स डार्विन बघा या शास्त्रज्ञांनी उत्क्रांतीवाद हा सिद्धांत त्यांनी मांडलेला सिद्धांत आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे DMER भरती सन 2025 बघा आपल्याकडे असेच महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं बघा एक महत्त्वपूर्ण PDF आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये बघा आपण या ठिकाणी सर्व या ठिकाणी विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकले आहेत। आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या विद्यार्थी मित्रांनो बघा सिलेबसनुसार आपल्याकडे या ठिकाणी महत्त्वपूर्ण टेक्निकल या ठिकाणी प्रश्नांचे प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुमच्या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी सिलेबस कव्हर होणार आहे।
परीक्षेला बघा आता कमी वेळ आहे. जर कोणाला बघा या ठिकाणी वरीलपैकी सर्व बघा पदाचे आपल्याकडे प्रश्नसंच या ठिकाणी अवेलेबल आहेत. जर कोणाला खरंच या ठिकाणी PDF नोट्स पाहिजे असतील तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं. तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल या ठिकाणी बघा सर्व प्रश्नांचे PDF हे व्हॉट्सअपवर पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणाला सार्वजनिक काका असे म्हणतात? बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. गणेश वासुदेव जोशी यांना पहा सार्वजनिक काका या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधला पहिला सशस्त्र क्रांतिकारक खालीलपैकी कोण आहे? बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला सशस्त्र क्रांतिकारक खालीलपैकी कोण आहे? वासुदेव बळवंत फडके. बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा गांधीजी यांचा बघा जन्म कोणत्या राज्यामध्ये झाला होता? पोरबंदर, गुजरात या राज्यामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधीजी यांचा बघा जन्म हा गुजरात या राज्यामध्ये झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. तर आचार्य विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र त्यांनी सुरू केलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर लॉर्ड मेयो यांना बघा आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक कोणतं एकक आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एम्पियर. विद्यार्थी मित्रांनो, विद्युत प्रवाह मोजण्याचं या ठिकाणी एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंद्रधनुष्य हे खालीलपैकी प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचं या ठिकाणी उदाहरण आहे? बघा प्रकाशाचं अपस्करण यांचे या ठिकाणी हे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सोडियम क्लोराईड म्हणजेच मिठाचं बघा रासायनिक सूत्र खालीलपैकी काय आहे? बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. सोडियम क्लोराईड म्हणजेच खायचे मीठ याचं रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणतं आहे? तर NaCl सोडियम क्लोराईड यांचे या ठिकाणी हे सूत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जूल हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? बघा जूल हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. जूल बघा हे ऊर्जेचं एकक. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20 बघा, खालीलपैकी कोणत्या एका जीवनसत्वाच्या अभावामुळे या ठिकाणी वांझपणा येतो? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. जीवनसत्व बघा ए नुसार या ठिकाणी वांझपणा येतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. विद्यार्थी मित्रांनो, Ag चांदी या मूलद्रव्याची या ठिकाणी रासायनिक संज्ञा आहे. Au विद्यार्थी मित्रांनो, सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, निष्काम कर्म मठ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? निष्काम कर्म मठ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्म मठ यांची स्थापना त्यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? तर 25 जानेवारी बघा या दिवशी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय मतदार दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक खालीलपैकी कोणती बँक आहे? बघा अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक कोणती बँक आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. SBI स्टेट बँक ऑफ इंडिया भारतामध्ये बघा सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी ती बँक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, GST मध्ये या ठिकाणी ES म्हणजेच खालीलपैकी काय असतो? GST गुड अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे वस्तू व सेवा कर.
बघा यस म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सेवा सर्व्हिस ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा नामदफा बघा हे एक राष्ट्रीय उद्यान आहे तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नामदफा हे राष्ट्रीय उद्यान तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो नामदफा हे या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? सुरत बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील। सुरत बघा हे तापी नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा बोकारो स्टील प्लांट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? बोकारो स्टील प्लांट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील। बोकारो बघा हा स्टील प्लांट झारखंड या राज्यामधला तो स्टील प्लांट आहे। प्रश्न क्रमांक 29 बघा भारतामध्ये विचारले केंद्रीय नारळ संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतामध्ये केंद्रीय नारळ संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील। केरळ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये केंद्रीय नारळ संशोधन संस्था आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले टिपेश्वर हे वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा टिपेश्वर बघा हे वन्यजीव अभयारण्य यवतमाळ या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ओणम हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा साजरा केला जातो? ओणम हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? ओणम तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ओणम बघा हा सण केरळ या राज्यामध्ये साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कथकली हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी कथकली बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी कथकली हा नृत्य प्रकार कोणत्या एका राज्यात संबंधीचा या ठिकाणी नृत्य प्रकार कथकली केरळ ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा रावत भट्टा बघा हा एक अणुविद्युत प्रकल्प आहे तर तो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। रावत भट्टा तर राजस्थान या राज्यामध्ये या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? लखनौ बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर ते गोमती नदीच्या काठावर आहे। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा कांचीरंगा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कांचीरंगा बघा एकशिंगी गेंड्यासाठी बघा एकशिंगी गेंडा आहे कांचीरंगा या याच्यामध्ये तर तो आसाम या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा बोरांसाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाण हे प्रसिद्ध आहे? बोरांसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे? मेहरून बघा हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो बोरांसाठी प्रसिद्ध असलेलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढे अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे? अंडी उत्पादनामधली वाढ तर याचे योग्य विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 रजत क्रांती विद्यार्थी मित्रांनो अंडी उत्पादन यांच्यामधली वाढ होय ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढे पंडित रविशंकर हे बघा खालीलपैकी कोणत्या एका वाद्य प्रकाराशी पंडित रविशंकर बघा सतार वादक ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा डॉट्सी उपचार पद्धती कोणत्या रोगासंबंधीची या ठिकाणी डॉट्सी उपचार पद्धती बघा डॉट्स विद्यार्थी मित्रांनो क्षयरोग या संबंधीची आहे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रकाश वर्ष हे खालीलपैकी काय मोजण्याचं एकक आहे? बघा प्रकाश वर्ष बघा प्रकाश वर्ष विद्यार्थी मित्रांनो तर ते अंतर मोजण्याचं एकक आहे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुघल साम्राज्य संस्थापक खालीलपैकी कोण होता? मुघल साम्राज्याचे संस्थापक खालीलपैकी कोण होता? तर बाबर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढे पहिला अणुस्फोट बघा पोखरण या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता? भारतामध्ये विचारले पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी कोणत्या वर्षी करण्यात आला होता? तर सन 1974 विद्यार्थी मित्रांनो पोखरण राजस्थान या राज्यामध्ये भारतामधला पहिला अणुस्फोट करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढे कार्ल मार्क्स बघा हा विचारवंत खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत आहे? कार्ल मार्क्स तर तो जर्मनी या देशामधला विचारवंत आहे। प्रश्न क्रमांक आई वडील बघा हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? आई वडील हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर तो सामासिक बघा या प्रकारचा तो शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ब्रिक्स या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या एका देशाचा समावेश होत नाही? ब्रिक्स संघटनेमध्ये
कोणत्या देशाचा समावेश होत नाही ब्रिक्स संघटनेमध्ये? तर या ठिकाणी ब्रिटन या ठिकाणी या देशाचा समावेश होत नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 अल्बर्ट आइन्स्टाईन. बघा या शास्त्रज्ञाने सापेक्षतावाद हा सिद्धांत त्यांनी मांडलेला सिद्धांत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कान्हा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कान्हा हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, साधना हे साप्ताहिक, विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणाचं आहे? साधना बघा हे साप्ताहिक आणि विद्यार्थी हे मासिक साने गुरुजी यांचे या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टेंभू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे? टेंभू सातारा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे यांचं बघा टेंभू सातारा त्यांचं जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक, राष्ट्रपतीच्या अनुपस्थित त्यांची बघा सर्व कामे कोणामार्फत पार पाडली जातात? राष्ट्रपतीच्या अनुपस्थित त्यांची बघा सर्व कामे उपराष्ट्रपती यांच्याकडून बघा पार पाडली जातात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बटाट्याची चाळ. बघा सर्वांना या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल विद्यार्थी मित्रांनो. पु ल देशपांडे बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे? अडकिता हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेला तो शब्द आहे? तर कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वसुंधरा या ठिकाणी शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. वसुंधरा या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा वसुंधरा म्हणजे पृथ्वी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केलेली आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना त्यांनी केलेली आहे, तर कोणत्या वर्षी स्थापना केलेली आहे? तर 1904 मध्ये विद्यार्थी मित्रांनो अभिनव भारत या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1901 मध्ये बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. सन 1901 मध्ये बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतनची स्थापना त्यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नैनिताल बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर नैनिताल विद्यार्थी मित्रांनो उत्तराखंड या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारतामधलं प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर मदुराई जे की तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. भारतामधलं प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जहांगीर आर्ट गॅलरी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? जहांगीर आर्ट गॅलरी बघा मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जहांगीर आर्ट गॅलरी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? द्वैभाषिक मुंबई राज्य 1 नोव्हेंबर सन 1956 ला विद्यार्थी मित्रांनो द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, असहकार चळवळ यांच्या संबंधीचं वर्ष बघा खालीलपैकी कोणतं आहे? असहकार चळवळ. तर विद्यार्थी मित्रांनो असहकार चळवळ सन 1920 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले विधानमंडळामधलं कायम सभागृह खालीलपैकी कोणतं असते? महाराष्ट्र राज्याच्या विधानमंडळामधलं कायम सभागृह बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारचं सभागृह असते? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळते. आणि विद्यार्थी मित्रांनो DMER भरती सन 2025 बघा आपल्याकडे असेच महत्त्वपूर्ण TCS ची बघा 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये इंग्रजी असेल, चालू घडामोडी असेल, सर्व GK असेल बघा विद्यार्थी, मराठी असेल आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जो आपला DME आणि जो आपल्याकडे सिलेबस दिला होता तुमचे बघा तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असेल त्या पोस्टनुसार विद्यार्थी सिलेबसनुसार आपल्याकडे महत्त्वपूर्ण टेक्निकल प्रश्नांची या ठिकाणी प्रश्नसंच अवेलेबल आहेत. तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या आपल्याकडे महत्त्वपूर्ण सिलेबसनुसार महत्त्वपूर्ण प्रश्नसंच अवेलेबल आहेत.
विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ठिकाणी सर्व ठिकाणी अभ्यासक्रम कव्हर होणार आहे. जर कोणाला बघा खरंच कोणाला PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.